रिपोर्टिंग कोई पावर नहीं, यह एक बड़ी जिम्मेदारी है, ऐसा जिले के इंचार्ज मिनिस्टर ईश्वर खंडे ने कहा। शनिवार को शहर के जिला प्रेस हाउस में एक सम्मान समारोह और भीमन्ना खंडे के नाम पर मंत्री ईश्वर खंडे द्वारा बनाए गए एंडोमेंट फंड का चेक हैंडओवर प्रोग्राम में बोलते हुए उन्होंने कहा कि मीडिया सेक्टर की जिम्मेदारी पहले से ज्यादा बढ़ गई है। अगर हम एक अच्छा भारत बनाना चाहते हैं तो हमें असली रिपोर्ट को प्राथमिकता देनी चाहिए। जब मीडिया अपनी रिपोर्ट में असलियत और ट्रांसपेरेंसी बनाए रखेगा तो मीडिया सेक्टर का सम्मान बढ़ेगा। उन्होंने कहा कि पत्रकारों के लिए अपने स्टेटस से समझौता किए बिना काम करना जरूरी है। समाज में बदलाव लाने में मीडिया का बहुत बड़ा योगदान है। महात्मा गांधी और डॉक्टर बाबा साहेब भीमराव अम्बेडकर समेत कई लोगों ने पत्रकार के तौर पर काम किया, मीडिया में सुधार लाने के लिए काम कर रहा है। उन्होंने कहा कि पत्रकारों को सही सुरक्षा और बचाव देने की जरूरत है। डॉक्टर अंबेडकर ने आजादी से पहले एक पत्रकार के तौर पर अन्याय के खिलाफ असरदार तरीके से काम किया था। अच्छी बात है कि आज उनके परिनिर्वाण दिवस पर सम्मान समारोह और डोनेशन चेक हैंडओवर प्रोग्राम रखा गया है। संघ के नए प्रेसिडेंट शिवानंद तगादूर और एक सीधे साधे सज्जन इंसान है। उन्होंने कोविड के दौरान एक पत्रकार के तौर पर काम करने के लिए अपनी जान दे दी है। तगादूर ने कोरोना के दौरान मरने वाले पत्रकारों को मुआवजा दिलाने की बहुत कोशिश की थी। उन्होंने कहा कि उन्हें खुशी है कि आनंद देवप्पा को बिना किसी चुनाव के संघ की बीदर जिला यूनिट में नियुक्त किया गया है। कर्नाटका वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन के स्टेट यूनिट प्रेसिडेंट शिवानंद तगादूर ने कहा कि कर्नाटका वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन की बीदर डिस्ट्रिक्ट यूनिट बनाने के लिए एक एडीएसी कमेटी बनाई गई है और आनंद देवप्पा को हेड और अपराव साउदी और शिव कुमार स्वामी को इस कमेटी का मेंबर बनाया गया है। उन्होंने कहा कि यह अपॉइंटमेंट बीदर डिस्ट्रिक्ट में एसोसिएशन के सभी मेंबर्स की एक साथ अपील के बाद किया गया है। एसोसिएशन के स्टेट जनरल सेक्रेटरी जेसी लंकेश, बीदर डिस्ट्रिक्ट वर्किंग जर्नलिस्ट एसोसिएशन अडाका कमेटी चीफ आनंद देवप्पा, महानगर पालिका प्रेसिडेंट मोहम्मद गौसुद्दीन, जाने माने लोग दीपक वाली, अली बाबा, सिद्धरामैया स्वामी, बसवराज कामशेट्टी, अप्पाराव साउदी, ठीक पहले के स्टेट वाइस प्रेसिडेंट भवानी सिंह ठाकुर, मल्लिकार्जुन मरखले और दूसरे लोग मौजूद रहे। सीनियर जर्नलिस्ट बाबू वाली ने इंट्रोडक्टरी स्पीच दी। मल्लिकार्जुन बिरादर ने वेलकम किया। मल्लप्पा राष्ट्रीय और शिव कुमार स्वामी ने प्रेजेंटेशन दिया। केपी न्यूज के कैमरामैन महेश टिग्गे का कवरेज। ಕಾರ್ಯನಿರತ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂತ ಆತ್ಮೀಯರಾದ ಮಾನ್ಯ ಶಿವಾನಂದ ತಗಡೂರ್ ಅವರ ಆತ್ಮೀಯ ಸ್ನೇಹಿತರು ಪ್ರವಾಹ ಸಚಿವರಾದಂತ ಮಾನ್ಯ ರಹೀಂಖಾನ್ ಅವರ ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘದ ಪ್ರಧಾನ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳಾದಂತಹ ಮಾನ್ಯ ಲೋಕೇಶ್ ಅವರೇ, ಜಿಲ್ಲಾ ಮಟ್ಟದ ಕಾರ್ಯನಿರತ ಪತ್ರಕರ್ತರ ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ನೂತನವಾಗಿ ಆಯ್ಕೆಯಾದಂತಹ ಆತ್ಮೀಯರಾದ ಆನಂದ ದೇವಪ್ಪರವರ, ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಆಸೀನರಾದಂತಹ ಮಾನ್ಯ ಜನ ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸೇರಿದಿರಿ. ಇವತ್ತು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಆದರ್ಶಪ್ರಾಯರಾದಂತಹ ಸಂವಿಧಾನ ಶಿಲ್ಪಿ ಮಹಾಮಾನವತಾವಾದಿ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರ 69ನೇ ಮಹಾಪರಿನಿರ್ವಾಣದ ದಿವಸನೂ ಇದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾನು ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಅವರಿಗೆ ನನ್ನ ನಮನಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಾ, ಏನಿವತ್ತು ನಾವೇನೋ ಮಾಧ್ಯಮದ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಮಾಧ್ಯಮಕ್ಕೆ ಅಷ್ಟೇ ಮಹತ್ವವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ರು. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ದಮನಿತರ ಧ್ವನಿಯಾಗಿ, ಶೋಷಿತರ ಧ್ವನಿಯಾಗಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಸಮಸಮಾಜ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಅನ್ಯಾಯದ ವಿರುದ್ಧ, ಕಂದಾಚಾರದ ವಿರುದ್ಧ ಹೋರಾಟ ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜನಾಭಿಪ್ರಾಯ ರೂಪಿಸಲಿಕ್ಕೆ ಅವರು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದಂತ ಅವರ ಸಂಪಾದಕತ್ವದಲ್ಲಿ ಏನು ಪತ್ರಿಕೆಗಳು ನಡೀತಾ ಇದ್ರು ಬಹಳ ಅತ್ಯಂತ ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಾನು ಹೇಳಿಕೆ ಬಯಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗೆ ಅವರಿಗೆ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಇವತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನಮ್ಮ ಶಿವಾನಂದ ತಗಡೂರ್ ಅವರು ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಶಿವಾನಂದರವ್ರ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಬಹಳ ಸುಮಾರು ವರ್ಷದಿಂದ ನೋಡ್ತೇನೆ. ಅವರಿಗೆ ಬಹಳ ಸರಳ ಸಜ್ಜನ ವ್ಯಕ್ತಿ. ಅಷ್ಟೇ ಜೊತೆಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಶಿವಾನಂದ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ, ಹೀಗೆ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಇನ್ನೊಬ್ಬರು ರಾಜ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿ ಅವರು ಲೋಕೇಶ್ ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ also ನಾನು ನಮ್ಮ ಬೀದರ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೇನೆ. ಜೊತೆಗೆ ಬಾಬುವಾಲಿ ಅವರು ಇದ್ದಾರೆ. ಸುಮಾರು ಎಲ್ಲರೂ ಗೆಸ್ಟ್ ಇವತ್ತು ತಾವೆಲ್ಲರೂ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ತುಂಬಾ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಟೈಮ್ ಆಗಿದೆ. ಅದರ ಸಲುವಾಗಿ ನಾನು
ಆನಂದ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಕಡಿಮೆ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವರು ಎಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ತುಂಬಾ ಮಿಂಗಲ್ ಇದ್ದಾರೆ, ತುಂಬಾ ಫ್ರೆಂಡ್ಲಿ. ಮತ್ತೆ ಹೀಗೆ ಹೇಳಿದ್ರು 4-5 ವರ್ಷದಿಂದ ನನಗೆ ಅಧ್ಯಕ್ಷ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವತ್ತು ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂತ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ಟೈಮ್ ಬರ್ಬೇಕು ಎಲ್ಲರಿಗೂ. ಇವತ್ತು ಆನಂದ್ ಅವ್ರಿಗೆ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಆಗೋದು ಮುಖ್ಯ ಇಲ್ಲ, ಒಂದು ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿ ಕರೆಕ್ಟ್ ನಲ್ಲಿ ನಿಭಾಯಿಸ್ಬೇಕು, ಮತ್ತೆ ಹೆಸರು ಒಳ್ಳೇದು ಕೊಡ್ಬೇಕು, ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಇದೆ ಈ ಪೀರಿಯಡ್ ನಲ್ಲಿ. ನಿಜವಾಗ್ಲೂ ನಾನು ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬರು ಇಬ್ಬರು ಅವ್ರ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಪತ್ರಕರ್ತರಿಗೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆಗೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವರಂದ್ರೆ ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಬಂದರು. ಅದ್ರ ಸಲಗೆ ಈಗ ಒಂದು ನನಗೆ ಒಂದು ಡಿಮ್ಯಾಂಡ್ ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದು ನಾನು ಈಶ್ವರ್ ಖಂಡ್ರೆ ಸಾಹೇಬರು 100% ಮಾಡ್ಕೊಡ್ತು ಅಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ.